मंडळी, ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजने यांच्या निधनाला आता काही महिने झाल्यानंतर त्यांच्या पत्नी माधवी यांचे आत्मचरित्र चौथा अंक हे पुस्तक प्रकाशित झालंय. या पुस्तकात माधवी यांनी त्यांच्या अनेक चांगल्या वाईट आठवणी शेअर केल्या आहेत. पण यात अभिनेते रवींद्र महाजने यांच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले. यात रवींद्र महाजने यांचा प्रेमभंग झाल्यानंतर त्यांना व्यसन करण्याची आणि जुगाराची सवय लागली होती. तसेच त्यांचा रागट स्वभाव आणि ते पत्नी माधवीच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना मारहाण करत असे अनेक खुलासे माधवी महाजने यांनी त्यांच्या या पुस्तकात केले. पण मंडळी, यासोबतच माधवी यांनी रवींद्र महाजने यांच्याबद्दलच्या काही चांगल्या आठवणी सुद्धा शेअर केल्या. यापैकीची एक आठवण म्हणजे रवींद्र महाजने आणि अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या जोडीबद्दल. त्यावेळी अभिनय क्षेत्रात रवींद्र महाजने आणि रंजना देशमुख यांची ही जोडी सुपरहिट झाली होती. तेव्हा त्यांच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण यामागचे सत्य काय हे आता माधवी महाजने यांनी त्यांच्या या पुस्तकात सांगितलं आहे. माधवी महाजने यांनी त्यांच्या या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे चित्रपटातून जसजसे रवींद्र महाजने यांना काम मिळत गेले तसतसे त्यांनी जुगार खेळणे बंद केले होते. खरं तर रवींद्र महाजने चित्रपटातून काम करत असताना जेवढे पैसे कमवायचे ते सगळे पैसे पत्नी माधवीकडे आणून द्यायचे. झुंज या चित्रपटानंतर त्यांना मराठीतील आघाडीचा नायक म्हणून ओळख मिळाली होती. त्यामुळे जुगारापेक्षा त्यांना आता लोकप्रियतेचे व्यसन जडले होते. चित्रपटाच्या व्यस्त शेड्यूलमधून जेव्हा ते घरी यायचे तेव्हा ते माधवीसोबत भरपूर गप्पा मारत वेळ घालवायचे. मुलांना, बायकोला, नातेवाईकांना सगळ्यांवर ते मनसोक्त खर्च करायचे. रवींद्र महाजने यांच्या व्यसनाचा भाग सोडला तर ते दिलखुलास व्यक्तिमत्व होतं. एवढा देखणा नायक असूनही चित्रपटात सुंदर नायिकांसोबत काम करत असताना त्यांचे पाऊल कधीही चुकीच्या मार्गाने पडले नाही. सुंदर सुंदर मुलींचा गराडा त्यांच्या भोवती सतत असायचा, पण त्यांच्यापासून ते 4 हात लांब असायचे असंही माधवी यांनी सांगितलंय. त्या काळात अभिनेत्री रंजना आणि रवींद्र महाजने यांची जोडी मोठ्या पडद्यावर तुफान गाजली होती. या जोडीने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. जाणता अजाणता हे रवींद्र महाजने यांचे पहिले नाटक खूप गाजले होते. व्ही शांताराम त्यावेळी झुंज या चित्रपटासाठी तगड्या नायकाच्या शोधात होते. रवींद्र महाजनेचं हे नाटक पाहिल्यानंतर त्यांना रवींद्र महाजने चित्रपटासाठी योग्य आहे असं वाटलं आणि यात त्यांची नायिका होती रंजना. कोण होतास तू, निसर्ग राजा ऐक सांगते ही चित्रपटातील गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. या भूमिकेसाठी रवींद्र महाजने यांना फिल्मफेअर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. लक्ष्मी, मुंबईचा फौजदार या चित्रपटांद्वारे रंजना आणि रवींद्र महाजने यांची जोडी पुन्हा प्रेक्षकांची पसंती मिळवताना दिसली. रवींद्र महाजने आणि रंजना ही जोडी सुपरहिट झाल्यानंतर या दोघांना अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. अभिनेत्री रंजना आणि रवींद्र महाजने यांच्याबद्दलची एक आठवण सांगत माधवी यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय की रंजना व रवीला एकत्र पिक्चर मिळू लागले. त्यांची जोडी हिट ठरली होती. तेव्हा रंजनाने एकदा रवीला सुचवले की आपल्या दोघांना सर्वात जास्त चित्रपट मिळावेत, म्हणून मधूला विश्वासात घेऊन आपण आपले अफेअर चालले आहे असे उठूया, म्हणजे आपल्याकडे जास्तीत जास्त सिनेमे येतील. माझी हरकत नव्हती, पण रवीने ते मान्य केले नाही असं माधवी यांनी लिहिलंय. म्हणजेच माधवी यांच्या खुलास्यावरून असं दिसतंय की अजून चित्रपट मिळवण्यासाठी अभिनेत्री रंजनाने अभिनेते रवींद्र महाजने सोबत अफेअरच्या चर्चा रंगवण्याचे ठरवले होते आणि यात ती बऱ्यापैकी यशस्वी सुद्धा झाली, कारण अनेक लोक त्यांच्या अफेअरच्या चर्चा अजूनही करताना दिसत आहेत. पण माधवी यांच्या खुलास्यानुसार अभिनेते रवींद्र महाजने यांचा या अफेअरच्या गोष्टीस विरोध होता. रवींद्र महाजने हे कामाच्या बाबतीत आणि पत्नीच्या बाबतीत एकनिष्ठ होते हे यावरून स्पष्ट होतंय. अभिनेते रवींद्र महाजने यांची अजून एक आठवण सांगत माधवीने म्हटलंय की त्यांच्यासोबत काम करणारी एक नायिका त्यांच्या प्रेमात पडली होती. तेव्हा ती नायिका थेट रवींद्र महाजने यांच्या घरी पोहोचली होती. पण रवींद्र महाजने परक्या स्त्रियांपासून खूप लांब राहत होते. ती इथे का आली किंवा तिला माझा पत्ता कसा कळला हे ते पत्नीला बोलून दाखवत असत. त्यामुळे रवींद्र महाजने यांची ही बाजू जमेची ठरली होती. एवढा देखणा नायक असूनही ते आपल्या पत्नीशी कायम एकनिष्ठ राहिले असंही माधवी यांनी सांगितलंय. अभिनेत्री रंजना देशमुख यांच्याविषयी सुद्धा माधवी यांनी एक आठवण शेअर केली. रंजना ही त्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. रवींद्र महाजने आणि नंतर अशोक सराफ यांच्यासोबत तिचे नाव जोडले जायचे. खूप कमी वयात रंजनाने अभिनय क्षेत्रात ही प्रसिद्धी मिळवली होती, पण एका अपघाताने त्यांचे पूर्ण आयुष्यच बदलून गेले. रंजना 1987 मध्ये झुंजार या चित्रपटाच्या शूटिंगसाठी बँगलोरला जात होत्या. त्यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले. त्यांचा डावा हातही निकामी झाला. त्यावेळी रंजना केवळ 32 वर्षांच्या होत्या. रंजना यांनी अपघातानंतर आयुष्याची शेवटची 13 वर्षे व्हीलचेअरवर काढली. पुढे रंजना खचत गेल्या आणि 2000 मध्ये परेल येथे त्यांच्या घरी वयाच्या 45व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. रंजनाविषयीची एक आठवण सांगत माधवी महाजने यांनी म्हटलंय की रंजना नेहमी इतरांना सांगायची की गाडीत बसताना ड्रायव्हरच्या मागे कधीही बसू नये, कारण अपघात झाला तर ड्रायव्हर व त्याच्या मागे बसलेल्या माणसाला सगळ्यात जास्त धोका असतो. एकदा पहाटे ती तिच्या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी निघाली होती.
अर्थातच रंजना ड्रायव्हरच्या मागे बसलेली नव्हती. अजून पूर्ण उजाडलेले नव्हते. वेगात असलेली गाडी अचानक एका झाडाला धडकली. या अपघातात कुणालाच खरचटलं सुद्धा नाही. रंजनाचे मात्र 2 पाय या अपघातात गेले आणि तिचं चित्रपटातलं करिअर संपुष्टात आलं. अशा प्रकारचा खुलासा माधवी महाजनी यांनी त्यांच्या 4था अंक या पुस्तकात केला आहे.